1 कोटी रुपयासाठी दुसऱ्या व्यक्तीचा जाळून खून करून तो जळालेला व्यक्ती स्वतः असल्याचा बनाव करणाऱ्या इसमास लातूर पोलिसांनी 24 तासामध्ये केले जेरबंद. दिनांक 14/12/2025 रोजी रात्री 12:30 वाजताच्या सुमारास डायल 112 हेल्पलाईन कॉल प्राप्त झाला की वानवडा पाटी ते वानवडा जाणारे रोडवर एका गाडीला आग लागली आहे. त्या आधारे पोलीस स्टेशन औसा येथील रात्रपाळीचे अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी पोहोचले. त्यांनी अग्निशमन दलाच्या वाहनास पाचारण करून सदरची आग विझवली व गाडीमध्ये पाहणी केली असता नमूद गाडीमध्ये एक मानवी हाडाचा सांगाडा अर्धवट जळालेल्या स्थितीत दिसून आला. सदर ठिकाणी असलेल्या सांगाड्यावरनं पोलीस स्टेशन येथे औसा अकस्मात मृत्यू क्रमांक 72/2025 कलम 194 BNSS प्रमाणे दाखल करून अधिकचा तपास सुरू केला आहे. त्याप्रमाणे सदरच्या हाडाच्या सांगाड्याच्या पोस्टमार्टम जागीच वैद्यकीय अधिकारी बोलावून केले असून प्रेताची ओळख पटण्याकरिता DNA सॅम्पल काढून ठेवण्यात आले आहे. सदरच्या घटनास्थळावर जळालेल्या गाडीचा क्रमांक MH43 AB 4200 असा दिसत असल्याने सदरच्या गाडीच्या मालकाचा शोध घेत असता सदरचे गाडी वाहन हे बळीराम गंगाधर राठोड राहणार औसा तांडा तालुका औसा याच्या नावावर असल्याचं निष्पन्न झालंय. सदरचे वाहन हे त्याचा मेव्हणा गणेश गोपीनाथ चव्हाण राहणार विठ्ठलनगर औसा हा वापरत असल्याची माहिती मिळाली. त्याचप्रमाणे गणेश चव्हाण याचा शोध घेतला असता तो दिनांक 13/12/2025 च्या रात्री 10 वाजता मित्राला लॅपटॉप देण्याच्या कारणाने बाहेर गेला असून अद्याप पावे तो आलेला नसल्याची माहिती त्याच्या पत्नीने दिली. सदरच्या घटनास्थळावर जळालेल्या गाडीतून प्राप्त झालेल्या हातातील परिधान करावयाच्या कड्यावरनं सदरचा मयत हाताचा सांगाडा हा गणेश चव्हाण याचा असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी ओळखून सांगितल्याने सदरचा मृतदेह हा परत ओळख पटवण्याच्या अनुषंगाने पुरण्याच्या अटीवर गणेश चव्हाण याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. त्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व औसा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त तपासादरम्यान इसम नामे गणेश चव्हाण हा जिवंत असल्याचा संशय बळावल्याने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील पथकाने गणेश चव्हाण याचा पाठलाग करून त्यास विजयदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथून ताब्यात घेतले. गणेश चव्हाण यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने कबूल केले की तो मागील 1 ते 1.5 वर्षांपासून आर्थिक अडचणीमध्ये असल्याने त्याने मागील 3 वर्षांपासून 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स काढलेला असून त्याच्यावर सुमारे 57 लाख रुपये कर्ज आहे. सदरचे कर्ज फेडण्यासाठी तो मागील 1 महिन्यापासून स्वतः आत्महत्या करण्याचा किंवा इतर एखाद्या व्यक्तीचा खून करून तो स्वतःचा असल्याचा बनाव करण्याचा विचार करीत होता. असे केल्यास इन्शुरन्सचा लाभ कुटुंबाला मिळेल आणि त्याने काढलेले कर्ज नील होईल असा त्याचा विचार होता. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.